नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजे काय हे समजून घेतलं. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. कर्ता म्हणजे आपण ज्याबद्दल बोलतो किंवा चर्चा करतो तो. आता जेव्हा आपण म्हणतो कर्ता म्हणजे क्रिया करणारा, डुअर ऑफ द ॲक्शन, तेव्हा आपल्याला ही क्रिया म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं असतं. आणि त्याच अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत क्रिया म्हणजेच क्रिया दाखवणारा शब्द, ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हर्ब असं म्हणतो आणि मराठीत क्रियापद असं. क्रियापदाची व्याख्या. इंग्रजीमध्ये क्रियापदाची व्याख्या काहीशी अशी केली जाते. द वर्ड विच शोज स्टेट, कंडिशन और ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट इन अ सेंटेन्स, ज्याला आपण मराठीत म्हणतो कर्त्याची क्रिया, कृती किंवा स्थिती दाखवणारे शब्द म्हणजेच क्रियापद होय. उदाहरणार्थ ईट, प्ले, रन, वॉश, रिन्स, राईड, जम्प एट्सेट्रा. ही प्रचंड मोठी यादी आहे, पण काही उदाहरणात्मक आपण इथं बघणार आहोत. क्रियापद म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे भाग कुठले आपण पुढील चार्टमधून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. क्रियापद. क्रियापदाचे मुख्य दोन भाग. त्यातला पहिला आहे मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड, ज्यामध्ये क्रिया किंवा कृती दिसते असा शब्द. दुसरा भाग आहे ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हे शक्यतो मुख्य क्रियापदाला म्हणजे ॲक्शन वर्डला जोडून येतात, पण बऱ्याचदा ते एकटे सुद्धा येतात आणि ते एकटे सुद्धा वाक्यात वापरले जातात. मेन वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्डचे पुढे जाऊन दोन प्रकार केलेले आहेत, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. या दोन्ही बाबत आपण सविस्तर विवेचन पुढे करणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बचे पुढे जाऊन दोन प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मोडल ऑक्झिलरीज. मोडल ऑक्झिलरीजचे पुढे जाऊन दोन भाग केलेले आहेत. त्यामध्ये प्युअर मोडल्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पार्शियल मोडल्स. यातल्या प्रत्येक भागाबद्दल, प्रत्येक प्रकाराबद्दल आपण पुढे जाऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. हा चार्ट फक्त केवळ माहितीसाठी म्हणून आपण इथं बघणार आहोत. आपला हेतू व्याकरण शिकणे किंवा शिकवणे हा नाहीच आहे. आपला मूळ हेतू आहे वाक्यरचना करता येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संकल्पना समजून घेणे. आपल्याला या संकल्पना एकदा कळल्या की आपल्याला वाक्य तयार करता येईल. या संकल्पना ज्या आता आपण चर्चा करतोय, मागच्या भागात आपण चर्चा केली की सब्जेक्ट म्हणजे काय, तेव्हा कळलंय किती हे फारसं महत्त्वाचं नाही, लक्षात किती राहिलंय हे फारसं महत्त्वाचं नाही. कारण व्याख्या कळली नाही म्हणून वाक्य तयार करता येणार नाही असं चुकूनही होणार नाही. मी हे सगळं मागच्याही भागात सांगितलं होतं, आजही तेच सांगतोय की व्याकरण हे जुजबी व्याकरण आहे आणि हे शिकायचं आहे. कारण शिकलं तर थोडंसं सोपं जाईल. आपली ती मानसिकता नाही आहे अजून विदाऊट व्याकरण इंग्रजी शिकण्याची. आपण बघणार आहोत क्रियापदाची रूप, फॉर्म्स ऑफ अ वर्ब. इंग्रजीमध्ये प्रत्येक क्रियापद म्हणजेच प्रत्येक क्रियावाचक शब्द, हा शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय, क्रियावाचक शब्द हा 5 वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो. पहिला आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजेच क्रियापदाच्या आधी टू हा हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं. दुसरा आहे बेअर फॉर्म किंवा त्यालाच प्रेझेंट फॉर्म असंही म्हणतात, ज्याला मराठीमध्ये मूळ रूप किंवा वर्तमानकाळी रूप आपण म्हणतो. दुसरा आहे पास्ट फॉर्म, ज्याला आपण मराठीत भूतकाळी रूप म्हणतो. तिसरा आहे पास्ट पार्टिसिपल, ज्याला आपण तिसरे रूप किंवा पूर्ण रूप असा शब्द प्रयोग करतो. आणि शेवटचा आहे प्रेझेंट पार्टिसिपल, याला रूढ अर्थानं मराठीमध्ये चालू रूप असं म्हटलं जातं. एक एक करून आपण आता यांचा उजळा घेऊया. पहिला जो आहे, आता ही 5 रूपं कशी आढळतात आपल्याला ते आपण या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊयात. बघा, पहिल्या कॉलममध्ये इन्फिनिटिव्स दिलेले आहेत, त्यानंतर मूळ रूप,
मग भूतकाळी रूप, पूर्ण रूप आणि चालू रूप. इन्फिनिटिव्हच्या कॉलममध्ये आपल्याला प्रत्येक क्रियापदाच्या आधी टू हा शब्द लिहिलेला दिसतो. मूळ रूप म्हणजे मूळ रूपच असते, त्यामध्ये कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. भूतकाळी रूपामध्ये इथं आपल्याला मूळ रूपाला ईडी लागलेला प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. अगदी तशीच अवस्था आहे पूर्ण रूपाची सुद्धा. तिथे सुद्धा मूळ रूपाला ईडी लागून पूर्ण रूप तयार झालेले आहे. आणि चालू रूपामध्ये आपल्याला मूळ रूपाला ING हा प्रत्यय लागलेला दिसून येतो. आता हा चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला यामध्ये किती सातत्य आहे, किती नियमितता आहे हे जाणवतं. त्यावरून क्रियापदाचा पहिला प्रकार पडतो तो म्हणजे रेग्युलर वर्ब. वरील उदाहरणामधून आपल्याला असे आढळते की क्रियापदाचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म एकसारखेच आहेत. क्रियापदाला ईडी हा सफिक्स म्हणजेच प्रत्यय लावला आहे की त्याचा पास्ट फॉर्म तयार होतो आणि ईडी हा प्रत्यय लावूनच त्याचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म सुद्धा तयार होतो. एकूणच त्यांच्या वेगवेगळ्या रूपामध्ये एक प्रकारचं सातत्य दिसून येतं, एकसारखेपणा आपल्याला त्यामध्ये दिसून येतो आणि म्हणूनच आपण यांना म्हणतो रेग्युलर वर्ब. लक्षात राहिले तर ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल. दुसरा चार्ट आपण आता इथं पाहूया. बघा, इन्फिनिटिव्ह आधीप्रमाणेच इथं सुद्धा मूळ रूपापूर्वी टू हा शब्द वापरलेला आहे. बेअर फॉर्ममध्ये मूळ रूप जसंच्या तसंच आलेलं आहे. मात्र पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल या दोन्ही फॉर्ममध्ये आपल्याला वेगळंच काहीतरी दिसते. उदाहरणार्थ कटचा भूतकाळ आहे कट आणि त्याचं पूर्ण रूप सुद्धा आहे कट. राईटचं भूतकाळ आहे रोट आणि त्याचं पूर्ण रूप आहे रिटन. स्पीकचा भूतकाळ आहे स्पोक आणि त्याचं पूर्ण रूप आहे स्पोकन. रीडचा भूतकाळ आहे रेड आणि पास्ट पार्टिसिपल आहे रेड. तसंच सिट, सॅट, सॅट यामध्ये जर दिलेली उदाहरणं आपण पाहिली तर कुठेही नियमितता दिसत नाही. एकाला एक नियम, दुसऱ्याला दुसरा नियम, तिसऱ्याला तिसरा नियम. याला प्रश्न आपण जर विचारला हे असंच का, तर कोणालाही उत्तर सांगता येणार नाही. यामध्ये आपल्याला स्पष्ट आढळते की पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म हे पूर्णतः वेगळे आहेत. ते कसे तयार करावेत याचा कोणताही नियम नाही आणि म्हणूनच प्रत्येक क्रियापदाला वेगळा नियम. यासाठी आपण या क्रियापदांना इरेग्युलर वर्ब म्हणतो. लक्षात राहिले तर ठीक, नाही राहिले तरी चालेल. आता आपण क्रियापदाची रूप एक एक करून समजून घेऊया. इन्फिनिटिव्ह, ज्याला आपण मगाशी पाहिलं की मूळ रूपाच्या आधी टू हा शब्द वापरलेला असतो. इन्फिनिटिव्ह कधीही कोणत्याही वाक्यात मुख्य क्रियापद म्हणजेच मेन वर्ब म्हणून काम करत नाही. शक्यतो हा नामासारखा काम करतो, म्हणजे नाउन म्हणून काम करतो. म्हणजेच तो वाक्यामध्ये एकतर कर्ता असेल किंवा कर्म असेल किंवा कधीतरी तो विशेषण म्हणून सुद्धा काम करतो. अगदी उदाहरणं घ्यायची तर टू एअर इज ह्युमन, यातला टू एअर हा या वाक्याचा कर्ता म्हणून काम करतोय. द मॅन वॉन्टेड टू ईट, द मॅन वॉन्टेड व्हॉट, व्हॉट या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं टू ईट. म्हणजे या वाक्यामध्ये टू ईट हा इन्फिनिटिव्ह कर्म म्हणून काम करतो, ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. आणि तिसऱ्या वाक्यात टू क्राय हा विशेषण म्हणून काम करतो. दुसरं रूप आहे बेअर फॉर्म किंवा मूळ रूप. यालाच आपण प्रेझेंट फॉर्म किंवा वर्तमानकाळी रूप असेही म्हणतो. हे वापरून वाक्य तयार केल्यास ते साध्या वर्तमान काळात असते. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजेच थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर या क्रियापदाला म्हणजे मूळ रूपाला एस किंवा ES हा प्रत्यय लागतो. या रूपाच्या आधी कोणतेही
हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, येत नाही. हे नेहमी एकटेच येते. जर वाक्य नकारात्मक बनवायचे असेल तर डू किंवा डज उसना घेतात व त्यानंतर नॉट लिहितात. क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागला असेल तर डज आणि प्रत्यय नसेल तर डू उसना घ्यावा. हे इतकं सोपं आहे. बघा, काही उदाहरणं आपण बघूयात. पहिलं उदाहरण आहे, आय टीच इंग्लिश इन अ स्कूल. We go to the market in the evening. You eat very awkwardly. They plan everything in advance. He drives car very smoothly. She cooks only when her mother is out. Mohan runs a pawn shop. Usha and Ramesh do not play together. She does not drive her car carefully. I do not go to the market alone. बघा, या 10 वाक्यापैकी 5वं, 6वं, 7वं आणि 9वं या 4 वाक्यामध्ये आपण क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावलेला आहे. याला कारण असं आहे, त्याचा जो कर्ता आहे सब्जेक्ट, 5व्याचा ही, 6व्याचा शी, 7व्याचा मोहन आणि 9व्याचा परत शी, हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत. त्यामुळे आपोआपच त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण एस किंवा ईएस प्रत्यय लावतो. वास्तवात आपण एस हाच प्रत्यय लावतो, कारण ज्यांना आपल्याला ईएस लागलेला दिसतो बहुतांश क्रियापदाच्या शेवटी ई हा आलेलाच असतो, म्हणून त्याला फक्त एस हा प्रत्यय लावतो. जेव्हा आपण याची निगेटिव्ह वाक्य बनवतो, नकारात्मक वाक्य बनवतो, तेव्हा ऑब्व्हियसली आपण 8व्या, 9व्या आणि 10व्या वाक्यात जसं दिसतंय तसं डू किंवा डज यापैकी गरजेचा असेल, योग्य असेल तो उसना घेतो. हा डू किंवा डज उसना घेतला की तो पहिल्यांदा लिहितो, त्यानंतर नॉट लिहायचा आणि त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. अगदी डजच्या बाबतीतही हेच. डज जर उसना घेतला तर डज लिहून नॉट लिहायचा आणि त्या क्रियापदाला लागलेला येस किंवा ईएस प्रत्यय आहे तो काढून टाकायचा, म्हणजे आपलं वाक्य व्यवस्थित तयार होतं. दुसरं रूप आहे भूतकाळी रूप, म्हणजेच पास्ट फॉर्म. मूळ रूपाप्रमाणे हा सुद्धा वाक्यात कर्त्यानंतर एकटाच येतो. याच्या आधी कोणतेही ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब येत नाही. जर वाक्य नकारात्मक बनवायचे असेल तर डीड उसना घेऊन त्यानंतर नॉट लिहितात आणि त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप लिहितात. बघा, खाली दिलेले उदाहरण जरा अभ्यास करूयात. शी वॉश्ड ऑल द क्लोथ्स. राहुल रॅन व्हेरी फास्ट. रवी रोट अ युनिट yesterday. The team colored the temple very quickly. Apurva installed a new application. Raju did not invite me for the party. They called a meeting. Shashi entered the classroom. The teacher did not allow us to speak. Rahul did not play according to the plan that day. बघा, यामध्ये सुद्धा आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी कर्ता दिसतो की जो ब्लू मध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर क्रियापद येतं जे आपण रेडनं मार्क केलेलं आहे. जिथे जिथे आपण नकारात्मक वाक्य तयार केलेली आहेत, उदाहरणार्थ सेंटेन्स नंबर 6, सेंटेन्स नंबर 9 and 10, यामध्ये आपण डीड उसना घेतलेला आहे आणि डीड उसना घेऊन तो कर्त्यानंतर लगेच लिहिलाय, त्यानंतर नॉट लिहिलाय आणि त्याच्या पुढे क्रियापदाचं मूळ रूप लिहिलेलं आहे. आपण क्रियापदाचे भूतकाळी रूप लिहिलेले नाही, क्रियापदाचे मूळ रूप लिहिलेले आहे.
आपण डीड डीड हा डूला ईडी लावला की तयार होतो. मग जर आपण डूचा डीड केला की आपल्याला क्रियापदाचा ईडी काढायचा, तो डूला लावायचा. क्रियापदाचा काढून डूला लावला म्हणून डीड झाला. मग काढलाय म्हणजे तो रिपीट करायची गरज नाही. म्हणून डीड वापरला की त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला ईडी ठेवायचा नाही, म्हणजे त्याचा भूतकाळी रूप वापरायचं नाही. तिसरा फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपल किंवा पूर्ण रूप ज्याला म्हणतो. आता इथं हे थोडंसं वेगळं आहे. क्रियापदाचे पूर्ण रूप कधीही एकटे येत नाही. या रूपापूर्वी हॅव, हॅज किंवा हॅड यापैकी एक येतेच, एकच येईल कोणते. जर वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर त्यापूर्वी एम, इज, आर, वॉज किंवा वेअर यापैकी एक येते. वाक्य नकारात्मक बनवताना जे ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब त्या वाक्यात असेल त्यानंतर नॉट लिहावा आणि पास्ट पार्टिसिपल जसंच्या तसं लिहायचंय, त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. पास्ट पार्टिसिपल जसंच्या तसंच लिहायचंय, त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. बघा या उदाहरणांचा अभ्यास करूयात थोडा. पहिला आहे I have not finished the task. You have wonderfully accomplished the mission. Siddhi has gone to Argentina. They had purchased an old house. He had not worked hard before the competition. Vaiju has been to China last year. A vehicle is bought by us every year. Mangoes are not purchased by us. The car was driven by them. Fields were not plowed by the farmers. बघा या सर्व वाक्यामध्ये पहिलं, पाचवं, आठवं आणि 10वं वाक्य नकारात्मक आहे. यामधले 7वं, 8वं, 9वं आणि 10वं ही चारही वाक्य पॅसिव्ह फॉर्म मधले आहेत. यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं, पहिलं जे नकारात्मक वाक्य बनवलेलं आहे त्यामध्ये आपण नॉट हा हॅव नंतर वापरलेला आहे आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे पूर्ण रूप जसंच्या तसं लिहिलेलं आहे. 5व्यातही तसंच केलंय. 8व्यात मी जसं वर सांगितलं, जे असेल त्या ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लिहायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप जसंच्या तसं लिहायचं आहे, त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. बाकीची उदाहरणं सुद्धा त्याच गोष्टी सांगतात. शेवटचा रूप आहे क्रियापदाचं प्रेझेंट पार्टिसिपल किंवा चालू रूप. क्रियापदाचे चालू रूप कधीही एकटे येत नाही. या रूपापूर्वी काय काय येतं बघा. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, विल बी, शाल बी, विल हॅव बीन, वुड हॅव बीन, शाल हॅव बीन आणि शुड हॅव बीन यापैकी कोणतंही एकच येतं. एका वेळी एकच, एका वेळी दोन येऊ शकत नाहीत. जर आली तर ती चूक असते. तर यापैकी कोणतंही एक येऊ शकतं. वाक्य जर नकारात्मक बनवायचे असेल तर जे काही यांच्यापैकी जो कोणी असेल तो जसाचा तसा वापरायचा आणि त्यानंतर नॉट लिहायचा आणि मग प्रेझेंट पार्टिसिपल लिहायचं. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे चालू रूप वापरायचं. जर वाक्यात दोन किंवा अधिक हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब असतील तर पहिल्या हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लिहायचा. हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जर 2 असतील 3 असतील तर पहिल्यानंतर नॉट लिहायचा.
बघा उदाहरण, आय एम प्रिपेअरिंग फॉर अ प्रेझेंटेशन. दे आर आस्किंग मेनी क्वेश्चन्स. राधा इज स्पीकिंग टू हर फ्रेंड. यू वर नॉट रायटिंग sentences. She was working in a company. We have been digging a ditch. He has not been writing the novel for last 6 months. Madhu will not be watching that movie tomorrow. You should have been following the instructions. अशा प्रकारे आपण क्रियापदाची 5 रूपं पाहिलेली आहेत आणि ती वाक्यात कशी येतात, कशी वापरायची, करायचेच असतील तर त्यामध्ये कोणते बदल करायचे हे पाहिले. आता यामधली काही निरीक्षणं. क्रियापदाबाबतची. सगळ्यात पहिलं, क्रियापद हे नेहमी कर्त्याची क्रिया किंवा कृती दर्शवते. क्रियापदामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो म्हणून ते वाक्यात असलेच पाहिजे. आपण तेवढी काळजी घ्यायची. क्रियेची वेळ निश्चित सांगता यावी यासाठी क्रियावाचक शब्दाबरोबर सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजेच हेल्पिंग वर्ब वापरले जाते. याबाबत आपण सविस्तर विवेचन पुढच्या भागामध्ये करणार आहोत. बऱ्याचदा वाक्यात फक्त सहाय्यकारी क्रियापदच असते. ते कर्त्याची स्थिती किंवा गुणवैशिष्ट्य सांगण्याचे काम करते. हे सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. मात्र हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं. इंग्रजी साध्या वाक्यात क्रियापद हे नेहमी कर्त्यानंतर लगेच येतेच. नेहमी लक्षात ठेवायचं. वाक्याची सुरुवात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. वाक्याची सुरुवात ही कर्त्यानं म्हणजे जो क्रिया करतो किंवा आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्यानं करायची. आणि आता आपण बघतोय की त्यानंतर लगेच येतं क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द. कर्त्याची क्रिया आधी लिहायचा कर्ता, मग लिहायची त्याची क्रिया, त्यानंतर उरलेलं सगळं. तर ते उरलेलं सगळं आपण हळूहळू सगळं पाहणार आहोत. आज घडीला तरी आपल्याला इंग्रजीच्या मूळ रचना जी असते त्यामध्ये असणारे जे सर्वात महत्त्वाचे 2 घटक आहेत, कर्ता आपण मागच्या भागात पाहिला आणि आज क्रियापद. पण क्रियापदातला सुद्धा आपण फक्त ॲक्शन वर्डचा भाग इथं पाहिलेला आहे. क्रियापदाबाबतीत खोलवर जाऊन बोलायचं तर खूप काही आहे, भरपूर काही सांगता येतं. पण मला असं वाटत नाही की विनाकारण सगळ्या गोष्टी किचकट बनवाव्यात. कारण माझा स्वतःचा व्याकरण खोलवर जाऊन शिकवण्यास या लेवलला तरी जिथं आपण अतिशय प्राथमिक स्तरावर वाक्यरचना कशी तयार करायची हे शिकायचा प्रयत्न करतोय, तिथं ते माझ्यासाठी अनावश्यक वाटतं म्हणून मी खोलात जाणार नाही. आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब पाहिलेली नाहीत. आपण ऑक्झिलरी वर्ब बाबतही सविस्तर माहिती पुढच्या भागात लगेच घेणार आहोत. मात्र आतापर्यंत जे काही पाहिलेलं आहे त्यावरून ह्या गोष्टी मात्र मनाशी ठामपणे बिंबवून घ्या की वाक्याची सुरुवात कर्त्यानं होते आणि कर्त्यानंतर इंग्रजीत लगेच क्रियापद येते. हे एवढं कळलं की इंग्रजीतल्या आपल्या चुका ह्या 70% एकदम कमी होतात. मला खात्री आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळल्यात. जर कळल्या नसतील तर मी दिलेल्या ईमेलवर किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या शंका विचारू शकता. धन्यवाद.